नमस्कार. टार्गेट एमपीएससी या ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मी सूरज वागसकर. नुकत्याच लागलेल्या राज्य सेवा निकालातून माझी उपशिक्षण अधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे. आपण महाराष्ट्रातील समाज सुधारक एक नवीन दृष्टिकोन हे सिरीज पाहत आहोत. त्या अंतर्गत आजचे समाज सुधारक आहेत आपले गोपाळ गणेश आगरकर. आता यांचा फोटो तुम्ही लक्षात ठेवा, हा खूप महत्वाचा आहे. त्यानंतर आपण जसं आपल्या नेहमी पाहत असतो की एखादे समाज सुधारक घेतले तर त्यांचा कार्यकाळ सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवत असतो. तर आगरकरांचा कार्यकाळ आहे 1856 ते 1895. हा कार्यकाळ लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आगरकरांवर जर काही क्वेश्चन आयोगाने विचारले असतील तर हा कार्यकाळ आपल्याला दिशा देतो की नक्की एलिमिनेशन राऊंड वापर करून त्यांचं उत्तर कसे काढायचे हा कार्यकाळ समजतो. त्यामुळे 1856 ते 1895 गोपाळ गणेश आगरकर, तुम्हाला फक्त हे नाव दिसलं की हा कार्यकाळ तुम्हाला आठवलाच पाहिजे, त्यावेळेस प्रश्न सॉल्व्ह करायला मदत होती. त्यानंतर त्यांचा जन्म टेंभू येथे झाला, हे लक्षात ठेवायची गरज आहे. याच्यावर पण प्रश्न आला होता. आता त्यांचं शिक्षणाविषयी माहिती घेऊ आपण. त्यांचं शिक्षण कराड या ठिकाणी झालं 1875 आणि त्यानंतर त्यांचं मॅट्रिक अकोला येथे झालं. ही पण गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. BA डेक्कन कॉलेजमध्ये झालं आणि MA इतिहास होतं तो त्यांनी MA मिळवलं ग्रॅज्युएशन. त्यानंतर नोकरी कोर्टात त्यांनी कारकुनी व नंतर कंपाऊंडरची नोकरी केली. तर वराड समाचार पत्र लेख लिहिला त्यांनी. याच्यावर क्वेश्चन येतात सारं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वराड समाचार पत्रात त्यांनी लेख लिहिले, हा याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारला आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रभाव, ह्या गोष्टींवर पण प्रश्न येतो. मी या स्लाइडमध्ये जे आयोगाला प्रश्न विचारले जातात एवढीच माहिती घेतलेली. त्यांच्याविषयी तशी खूप सारी माहिती पण आपल्याला एवढी गरजेची नाही. जे आयोग विचारतंय तीच आपल्याला गरजेची. त्यांच्यावर प्रभाव कोणाचा होता हे खूप गरजेचं आहे. आणि हे 3 गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचे आहे. तिन्ही पण तुम्ही पाठ करून टाका. जॉन स्टुअर्ट मिल यांच्या ऑन लिबर्टी व सबजेक्शन ऑफ वुमन ह्या ग्रंथाचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी मग स्त्री क्षेत्रात किंवा स्त्रियांच्या समस्यावर त्यांनी त्यांचं कार्य आपल्याला दिसतं. हे कार्य त्यांनी स्त्री विषयी कार्य का केले तर त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता आणि त्या ग्रंथावरून त्यांच्या मग आपल्याला कार्य दिसतं. हे ग्रंथ लक्षात ठेवा, ऑन लिबर्टी व सबजेक्शन ऑफ वुमन. त्यानंतर दुसरा ग्रंथ आहे त्यांच्या ज्याचा प्रभाव होता हर्बर्ट स्पेन्सर यांचा सोशियोलॉजी आणि इथिक्स. हा ग्रंथ खूप महत्वाचा आहे, याचा पण त्यांच्यावर प्रभाव होता. आणि त्यानंतर विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा निबंधमाला याचा पण त्यांच्यावर प्रभाव होता. ह्या 3 गोष्टींचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि ज्या गोष्टी त्यांच्यावर प्रभाव होता त्यांचे कार्य पण त्या क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पत्रकार, ते चांगले पत्रकार होते. त्यांनी पत्रात अनेक लेख लिहिले. आता जर PYQ मध्ये पुढे लेख आला आणि तुम्हाला जर येत नसेल तर सरळ आगरकर लिहून त्यावर टाका, कारण जेवढे पण लेख आहेत बरेच लेख इतिहासात आगरकरांच्या नावावर आहेत. त्यामुळं उत्तर आगरकर असण्याची शक्यता खूप दाट आहे. 1881 मध्ये आगरकर आणि टिळकांनी 2 वृत्तपत्र सुरू केले होते. तर केसरीचे संपादक 1881 मधलं होतं. केसरी संपादक आगरकर होते आणि मराठा, इथं मराठी झालंय, मराठा आहे ते, मराठाचे टिळक होते. आता केसरी वृत्तपत्र मराठीत होतं आणि मराठा हे इंग्लिश होतं. हे लक्षात ठेवण्याचं गरज आहे. अपोजिट आहे, मराठा इंग्लिश मध्ये, म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा ते मराठा असलं तर इंग्लिश मध्ये येतं आणि केसरी मराठीत आहे. आता आगरकरांचं एक ब्रीद वाक्य होतं, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. हे वाक्य तुम्ही पक्क लक्षात ठेवा, आयोग याच्यावर क्वेश्चन विचारतोच. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. ते तुरुंगात असताना, म्हणजे यांना तुरुंगात पाठवलं होतं दोघांना पण. ज्यावेळेस बर्वे प्रकरण झालं होतं त्यासाठी त्यांनी तुरुंगात पाठवलं होतं. ते तुरुंगात असताना 2 लोकांनी हे वृत्तपत्र चालवले, VS जोशी व MB नाम जोशी यांनी हे वृत्तपत्र चालवले यांच्या अनुपस्थितीत. हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आता सांगितलं मी 1881 मध्ये बर्वे प्रकरण झालं होतं, त्या संबंधी लेख लिहिला होता आगरकरांनी वृत्तपत्रात. तर त्यांना दोषी ठरवलं कोर्टाने आणि 101 दिवसाचा तुरुंगात त्यांना जावं लागलं. मग ते तुरुंगात असताना तिथे स्वस्त बसले नाही, त्यांनी त्या ठिकाणी एक ग्रंथ लिहिला, डोंगरीच्या किल्ल्यातील 101 दिवस हा ग्रंथ लिहिला. आणि हा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता हे जेव्हा तुरुंगात होते तेव्हा महात्मा फुले त्यांना मदत केली होती 10,000 रुपयाची. कुणी मदत केली होती लक्षात ठेवण्याची गरज आहे. हे 10,000 नाही चालत.
त्यानंतर 1 जानेवारी 1880 मध्ये लोकमान्य टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या मदतीने आगरकरांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. याची एक ट्रिक आहे, एवढी लक्षात ठेवा. कॅट, न्यू इंग्लिश स्कूल कुणी स्थापन केलं तर कॅट हे शब्द लक्षात ठेवायचे. म्हणजे चिपळूणकर, आगरकर आणि टिळक हे 3 व्यक्ती आहेत, यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. आणि खूप महत्वाचं आहे, बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न आले आणि ते कोण व्यक्ती आहेत आपल्याला सारखं कन्फ्युज होतं, पण आता तुमचं कन्फ्युज होणार नाही. कॅट हा शब्द लक्षात ठेवा. न्यू इंग्लिश स्कूल 1 जानेवारी 1880. त्यानंतर 24 ऑक्टोबर इथं 1884 हे लक्षात ठेवा. 1884 1984 झाले, पण ते 1884. टिळक, आगरकर आणि चिपळूणकर पुणे येथे त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापना केली. परत हे तिघ आहेत, आगरकर आणि चिपळूणकर. कॅट, न्यू इंग्लिश स्कूल पण त्यांनीच केली आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी याची पण स्थापना त्यांनीच केली. पुढं 2 जानेवारी 1885 डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत फर्ग्युसन कॉलेजची स्थापना यांनी केली. आणि फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य वामन शिवराम आपटे होते. ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत फर्ग्युसन कॉलेज चालतं आणि त्याचे पहिले प्राचार्य याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, वामन शिवराम आपटे. आणि 2010 साली FC कॉलेजला 125 वर्ष. आता 1886 इथं पण 1886 आगरकर टिळक यांच्यात मतभेद झाले. म्हणजे आगरकर हे सुधारणावादी नेते होते आणि टिळक हे जहालवादी नेते होते. आगरकरांना आधी सामाजिक सुधारणा ह्या महत्वाच्या वाटत होत्या, तर टिळकांना आधी स्वातंत्र्य महत्वाचं वाटत होतं. ह्या गोष्टीवरून त्यांच्यात मतभेद झाले. त्यामुळे त्यांनी काय केलं, केसरी वृत्तपत्राचा राजीनामा दिला व डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं पण सदस्य होतं त्यांनी सोडलं. ही 1880 ही डेट लक्षात ठेवणे गरजेचं आहे. त्यानंतर त्यांनी काय केलं, 15 ऑक्टोबर 1888 मध्ये त्यांनी स्वतःच एक वृत्तपत्र सुरू केलं. त्याचं नाव होतं सुधारक. आता हे सुधारक खूप महत्वाचं आहे, तुम्ही याला लक्षातच ठेवा की आगरकरांनी केसरीचा राजीनामा दिला तर कोणतं वृत्तपत्र सुरू केलं होतं, ते सुधारक होतं. हे नवीन वृत्तपत्र आणि ते दोन्ही भाषेत होत होतं, मराठी आणि इंग्लिश. मराठी म्हणलं की आगरकर स्वतः त्याचं संपादन करायचे आणि इंग्लिश म्हणलं की गोखले असायचे. ही पण गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मराठी आगरकर, इंग्लिश आवृत्ती गोखले. आणि त्यांचं आत्ता आपण वाक्य पाहिलेलं आहे, इष्ट असेल ते बोलन, साध्य असेल ते करल, ही त्यांचं इष्ट वाक्य होतं. त्यानंतर 1914 ते 16 सुधारक हे रामचंद्र विष्णू फडतळे यांनी चालवलं होतं. ही गोष्ट लक्षात ठेवण्याची गरजेची आहे. म्हणजे ह्या काळात कुणी चालवली, रामचंद्र विष्णू फडतळे. पण 1891 मध्ये संमती विधेयक आलं होतं, त्याच्यावरून बरीच चर्चा झाली, एज ऑफ कन्सेंट. तर त्याच्यात 2 गट पडले होते. रामजी मलबारी यांच्या प्रयत्नातून ते आलं होतं. तर 2 गट पडले होते, विरोधक होते, तिसरे समर्थक होते. मी आता सांगितल्याप्रमाणे टिळकांना आधी स्वातंत्र्य महत्वाचं वाटत होतं, समाज सुधारणा महत्वाच्या, आत्ता तर महत्वाच्या नव्हत्या वाटत, त्या नंतर आपण करू असं त्यांचं म्हणणं होतं. तर आगरकर ज्या गटातले लोक व्यक्ती होते, स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजे असे त्या मताचे होते. त्यामुळं एज ऑफ कन्सेंट हे बिल आलं होतं, सामाजिक सुधारणाविषयी बिल होतं. तर टिळकांचं म्हणणं होतं, इंग्रज आमच्या समाजात हस्तक्षेप करू शकत नाही, ते आमचा हक्क आहे. तर आगरकरांचं म्हणणं होतं की सामाजिक सुधारणा आधी झाल्या पाहिजे. त्यामुळे यांच्यात 2 मतभेद झाले. आगरकरांच्या गटात होते आगरकर आणि राघव भंडारकर, हे बिलाच्या समर्थनात होते आणि हे विरोधात होते. 1893 मध्ये पुनर्विवाहाचा पाठिंबा दिला होता आगरकरांनी. तर 1893 मध्ये सुधारक मध्ये म्युनिसिपल व ब्राह्मणावर टीका केली होती आगरकरांनी. तर 1892 ते 95 मध्ये FC कॉलेजचे प्राचार्य होते. आता याच्यावर प्रश्न येतो, ही गोष्ट लक्षात आहे. पहिले प्राचार्य आपटे होते आणि हे 1892 ते 95 मध्ये FC कॉलेजचे प्राचार्य होते. तर त्यांचा मृत्यू पहा कधी झाला, ही गरजेची. 39व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. तरी त्यांना आयुष्य फार कमी लाभलं आणि त्या कमी आयुष्यात त्यांनी खूप मोठं कार्य करून ठेवलेलं आहे. पुण्यात बन गार्डन भागात टिळक व आगरकरांनी आपले आयुष्य राष्ट्राला समर्पित करण्याची शपथ घेतली होती. पुढे घेतली हे विचारू शकतो, पुण्यातील बन गार्डन. त्यानंतर त्यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर तर्कशुद्ध समाज सुधारक होते. हे प्रश्न येऊ शकतो लाईन मध्ये. तर ते व्यक्ती स्वातंत्र्य, शुद्ध बुद्धिवाद आणि समता व मानवतावाद हा त्यांच्या स्वभावाच्या चतुर्सूत्री होत्या. ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे विचारू शकतो की आगरकरांच्या जीवनाच्या चतुर्सूत्री कोणत्या आहेत. तर ह्या 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर ते असे समाज सुधारक होते
आणि पहिले समाजसुधारक आणि शेवटचे समाजसुधारक हे त्यांची जिवंतपणे प्रतयात्रा काढली. म्हणजे याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो, कारण युनिक गोष्ट आहे, ते जिवंत असतानाच प्रतयात्रा त्यांची निघली होती. तर आगरकरांनी जनरल रँड याला विरोध करणारा लेख लिहिला होता. मी आता सांगितल्याप्रमाणे जर लेख आले तर आगरकर लिहायचे, जर तुम्हाला येत नसेल तर विस खांडेकर यांनी काय म्हणलं होतं, चिपळूणकर व आगरकर मराठीतील दोन ज्येष्ठ निबंधकार व समाजवादी सुधारणेतील जहालवादी नेते आहेत. म्हणजे समाज सुधारणाविषयी ते जहालवादी होते, एकदम एक्स्ट्रीम विचार होते समाज सुधारणाच्या बाबतीत त्यांचे. आणि विस खांडेकरांनी तसंच म्हणलं होतं त्यांच्याविषयी. आणि त्यांची ग्रंथ संपदा, म्हणजे ते समाज सुधारक होते, तसंच ते चांगले वृत्तपत्रकार होते, त्यांचे स्वतःचे वृत्तपत्र पण होते आणि त्यांनी काही ग्रंथ पण लिहिले होते. आता लेख आणि ग्रंथ हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे आगरकरांशी, कारण आयोगाला आपल्याकडून हे अपेक्षित आहे त्यांनी कोणते लेख लिहिले आणि कोणते ग्रंथ लिहिले. त्यांचा ग्रंथ सर्वात फेमस जो ग्रंथ आहे वराड समाचार हा लेख त्यांनी लिहिलाय. तर डोंगरीच्या किल्ल्यातील 101 दिवस 1882 मध्ये त्यांनी लिहिलाय. स्त्रियांनी जाकीटे घातले पाहिजे हा एक त्यांचा लेख आलं की आगरकर मारायचे. शेक्सपियरच्या हॅम्लेटचे मराठीत रूपांतर केले होते आणि ते मराठीत जे रूपांतर केलं होतं त्याला त्यांनी नाव दिलं होतं विकार विलासी 1883. त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, ते तुम्ही लक्षात ठेवा. शेक्सपियरचे हॅम्लेटचे मराठीत रूपांतर केलं होतं, त्याचं नाव त्यांनी विकार विलासी दिलं होतं. याच्यावर क्वेश्चन येणं साहजिक आहे. तर हिंदुस्थानचे राज्य कोणाचे हा महत्वपूर्ण लेख त्यांनी लिहिला होता, हे पण गरजेचं आहे. लेख म्हणलं की आगरकर हे तुमच्या डोक्यात पक्क ठेवा, तुमचे उत्तर बरोबर येतील. गुलामगिरी शस्त्रे, इथं स्पेलिंग मिस्टेक झालं पण शस्त्रे हे लक्षात ठेवा. शेठ माधवदास, रघुनाथ दास, धनकुरबाईचे पुनर्विवाह चरित्र हे त्यांनी लिहिले. तर वाक्यमीमांसा व वाक्याचे पृथक्करण हे व्याकरणवर पुस्तक त्यांनी लिहिले. हे दोन पुस्तकं लक्षात ठेवा. वाक्यमीमांसा व वाक्याचे पृथक्करण हे व्याकरणवर पुस्तक त्यांनी लिहिले. आता आपण त्यांच्याविषयी बेसिक डाटा पाहून घेतलाय. हाच डाटा तुम्ही फक्त लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन येतील, याच्यावर विश्वास ठेवा. आणि PYQ बेस आपल्याला अप्रोच आता बिल्ड करायचं. एखादे समाज सुधारक आपण पाहिले त्यांचा आपण फिक्स पाहत असतो, त्यांचा म्हणजे कार्यकाळ पाहतो, त्यांनी नक्की कोणत्या क्षेत्रात काम केलंय आणि त्यांची ग्रंथ संपदा ह्या गोष्टी आपण नेहमी पाहत असतो. त्यानंतर PYQ मधून आपल्याला कळतं की आयोगाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे. तर आगरकर हे समाज सुधारक होते आणि लेखक होते, त्यांच्या संबंधी लेख आयोगाला आपल्याकडून अपेक्षित आहे हे आपल्याला PYQ मधून समजत. आता आपण PYQ पाहू. पहिला त्यांच्याविषयी PYQ जो कंबाईन मेन्स 2023 ला विचारलाय, तर त्यात काय विचारलंय आपल्याला, लेख विचारलाय. म्हणजे आपल्याला कळतं की आगरकरांविषयी आपले त्यांचे लेख महत्वाचे. आता सगळेच लेख आपण पाठ करू शकत नाही, काही लेख मी दिलेत ते तुम्ही पाठ करा, पण तुम्हाला येत नसतील, अननोन असतील तर आगरकर माना. आगरकरांनीच लेखच्या सर्वात जास्त लिहिल्यात, हे लक्षात ठेवू. काय इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही, आता हे आपण वाचलेलं नाही, पण आपल्याला एक अप्रोच आपण बिल्ड केलाय की लेख कोण लिहितं. इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही आणि अशा अननोन गोष्टी येणार आहेत, मग तुम्ही त्यावेळेस आगरकर माना. हा लेख वाक्यात, हा लेख कोणत्या समाज सुधारकांनी लिहिला, क्रियापदाला तुम्ही बोल केलं पाहिजे. गोपाळ हरी देशमुख आहेत, गोपाळ गणेश आगरकर आहेत, महात्मा ज्योतिबा फुले, बाळ गंगाधर टिळक आहेत. तर लेख आपण म्हणलं की आगरकर मानतो आपण, त्यामुळे आगरकर याचं उत्तर. त्यानंतर जोड्या जुळवा, म्हणजे काही समाज सुधारक क्लब केले जातात आणि त्यांचे कार्य या ठिकाणी दिले जाते. आता महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, छत्रपती शाहू महाराज आहेत आणि पंजाबराव देशमुख यांनी नक्की कोणते काम केलेत ही याच्यातून समजून जातं. तर आगरकरांनी स्वयंवर लग्न पद्धतीचा आग्रह धरला, ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जोड्या लावून उत्तराचं योग्य लिहिला निवडा. तर MG रानडे दिलेत आगरकर. आगरकरांनी कोण, त्यांचा जन्म कुठे झालाय याच्यावर क्वेश्चन विचारलाय. मी तुम्हाला डाटा वाचताना सांगितलं होतं की आपण काय करत असतो, त्यांचा कार्यकाळ आणि त्यांचा जन्म कुठे झाला हे आपण पाहत असतो. तर आगरकरांचा जन्म आपल्या नोट्स मध्ये आहे, टेंबू इथं झाला. बाकी ज्यांचे ज्यावेळेस आपण ते समाजावर पाहू तिथं पाहणार आहोत. आता हॅम्लेट आपल्या डाटा मधला क्वेश्चन. हॅम्लेट या नाटकाचे विकार विलासित या नावाने मराठीत भाषांतर कोणी केले, हा PSI पूर्व 2013 क्वेश्चन आलाय. म्हणजे आयोगाचा अप्रोच काय, आपल्या त्यांनी जे कार्य केले लेख आणि लेखन संपदामध्ये, तर ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ते आणि प्रश्न पण तसेच फॉर्म होतात. हॅम्लेट या नाटकाचे विकार विलासित
हे नावाने मराठी भाषांतर कोणी केलं? तर गोपाळ गणेश आगरकर त्याचं उत्तर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन, जहाल काळात केसरी व मराठा जनजागृतीत आघाडी होते. टिळक व आगरकर यांच्याशी कसे संबंधित होते? आता मी तुम्हाला सांगितलंय, मराठा हे इंग्लिश मध्ये होते आणि केसरी हे मराठीत होते. आणि मराठाचे कोण करत होते? टिळक करत होते आणि केसरीचे आगरकर करत होते. हा आपण एकदम सेग्रिगेट करून दिलेला डाटा एकाच पेजवर, त्याहून आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह होतो. म्हणजे तुम्ही ज्या कन्फ्युजनचे मुद्दे आहेत ना ते तुमच्या नोट्समध्ये एका पेजवर आले पाहिजे. मग तुम्हाला क्वेश्चन ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस सॉल्व्ह करायला खूप इझी जातं. तुम्ही जसं सेपरेट वाटलं ना, मग अशी जर प्रश्न आला तुम्ही कन्फ्युज होऊन जातात ना, तर येण्याची शक्यता फार कमी होते. आता त्यांनी केसरी इंग्रजीत होतं का ते केसरी? तर ते मराठीत होतं, हे आपण पाहिजे. आणि मराठा मराठीत नाही ना, मराठी इंग्लिश मध्ये होतं. हे आपण हा डाटा एकाच पेजवर आहे आणि कम्पॅरेटिव्ह फॉर्म मध्ये दिलाय, त्यामुळे आपल्याला सहज लक्षात येऊन जातं. त्यामुळे हे चुकीचं आहे. आगरकरांनी मराठीचे तर टिळकांनी केसरी संपादन केलं, तर तसं नाही. आगरकरांनी कशाचं केलंय? केसरीचं केलं. आणि टिळकांनी कशाचं केलंय? मराठाचं केलं. त्यामुळे हे पण चुकीचं आहे. वरील दोन्ही विधान बरोबर आहे, तर वरील दोन्ही पण विधान चुकीचे आहेत. म्हणजे आपला जर डाटा क्लिअर जर असेल ना तर किती कन्फ्युजन प्रश्न विचारू आपल्या बरोबरच येतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केलं? आता हा डाटा आपल्या नोट्स मध्ये आहे, कोणी काम केलं होतं. तर पहिले प्राचार्य आपण आपटे होते हे लक्षात ठेवले, आणि 1895 मध्ये गोपाळ गणेश आगरकर होते. ही पण गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनी पेप्सी कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम केलं, तसं त्यांच्या स्थापनेत पण वाटा होता फर्ग्युसन कॉलेज. तर गोपाळ गणेश आगरकरांनी पुढील की कोणती वृत्तपत्र काढली? पण सारखे त्यांचे लेख आणि वृत्तपत्राविषयीचे कार्य ते आपल्याला विचारलं जाते, एवढ्या गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता केसरी व मराठा, वराड समाचार, सुधारक. आता स्वराज्य आपल्या डाटामध्ये नाही, पुढेच आपण वाचलेलं नाही, त्यामुळे स्वराज्य वृत्तपत्र नाही, त्यामुळे डी सगळे इलिमिनेट होते. मग राहतो ए आणि सी आणि ए बी सी. म्हणजे ए आणि सी तर बरोबरच. मग आपला प्रश्न राहतो बीचा. आता बी हा डाटा आपल्या नोट्स मध्ये आहे, वराड समाचार पण ते संबंधित होते, त्यामुळे डायरेक्ट उत्तर एबीसी. असं एलिमिनेशन राऊंडने तुम्ही करू शकता. आता बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेची खालील कोण व्यक्ती संबंधित होत्या? आता दोन संस्था आहे, एक बॉम्बे असोसिएशन आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. आता बॉम्बे असोसिएशन ही 1852 ची आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी जो शब्द आला तर ती 1885 ची. आता प्रेसिडेन्सी हा शब्द आला की 3 लोक आहेत, फिरोज शाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी आणि न्यायाधीश तेलंग. आगरकरांचा त्या ठिकाणी संबंध नव्हता. आगरकरांचे हे कार्य राजकीय क्षेत्रापेक्षा सामाजिक क्षेत्रात जास्त आहे, हे तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. ते राजकीय क्षेत्रात एवढे इंटरेस्टेड नव्हते, पण सामाजिक क्षेत्रात खूप जास्त इंटरेस्टेड होते. आणि ही संघटना ही राजकीय संघटना होती आणि ते 1885च्या आसपास स्थापन झाली होती. 3 लोकांनी मिळून ती स्थापन केली होती. त्यामुळे ब आपल्याला माहिती आहे, ब अ नाहीये, त्यामुळे अ वाला जिथं जिथं असं ते गेले. हे 3 लोक आहेत बीसीडी वर, तर त्यांचा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापनेत सहभाग होता. पुढील निबंध कुणी लिहिले? आता निबंध, लेख, ग्रंथ आपण लक्षात ठेवलंय की हे 3 अर्थशास्त्र आणि भांडवल गेले व्यापार गेला. आता हे डायरेक्ट वाचलेलं नाही, पण आपण लक्षात ठेवलेलं आहे की निबंध आणि लेख जर आले तर ते आगरकर असतं. पुढील कोणते विधाने चुकीचे आहेत? तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करताना ना चुकीचे आणि बरोबर याला तुमचं गोल झालं पाहिजे. तुमच्या डोक्यात राहतं आयोगाने काय विचारलं, नक्की चुकीचं विचारलंय का बरोबर विचारलंय. नाही तर सिली मिस्टेक होण्याची शक्यता वाढतं, पण सिली मिस्टेक आपल्या कमीच झाल्या पाहिजे. हा राज्यसेवा मुख्य 2020 ला प्रश्न आलेला आहे आणि सॉल्व्ह करण्याची मेथड हीच. खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहे? चुकीला तुमचं गोल झालं पाहिजे. लोकमान्य टिळक व गो आगरकर यांनी पुणे इथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली, हे बरोबर आहे. तुम्हाला पहिलं वाक्य कळालं की हे बरोबर आहे. आपल्याला चुकीचे शोधायचे. अ चूक, ब चूक, सी चुकीचं, म्हणजे अ बरोबर आहे. म्हणजे मग अ जिथं असं ते गेलं, अ चुकीचं नाही ना, अ बरोबर आहे. आगरकरांनी प्रथम विजयी मराठा व नंतर सुधारक या वृत्तपत्रातून जनजागृतीचे कार्य केले, तर तसं नाही. आगरकरांनी मराठा आहे, विजयी मराठा, नंतर सुधारक, हे बरोबर आहे.
पहिल्यांदा मराठा आहे. त्यानंतर आगरकरांनी प्रथम केसरी आणि नंतर सुधारक, त्यामुळे हे चुकलं. आणि सुधारक हे साप्ताहिक मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेतून निघत होते, हे बरोबर आहे. मग आपल्याला चुकीचं विचारले, मग चुकीचं काय आहे? फक्त बी चुकीचं आहे, सी चुकीचं असं नाही, फक्त बी चुकीचं आहे. हा पर्याय 4 येतो. अशा प्रकारे एलिमिनेशन राऊंड वापरून आणि सिली मिस्टेक कमी होतात असं जर तुम्ही सॉल्व्ह केलं. थँक्यू. आपण आगरकरांविषयी त्यांचा कार्यकाळ आणि बेसिक डाटा पाहिला. त्यानंतर PYQ, ज्यातून आपल्याला कळतं की आयोगाला विद्यार्थ्याकडून काय अपेक्षित आहे. हा अप्रोच PYQ मधून आपल्याला समजतो. आगरकरांविषयी आपण सर्व गोष्टी कंप्लेंट केलेल्या आहेत आणि हा जो डाटा आहे तो तुम्ही पाठ करा. आणि जो क्वेश्चन मी आयोगाने आतापर्यंत आगरकरांना विचारले ते इथं सर्व घेतलेले आहेत. तुम्ही एवढं जरी केलं तर आगरकरांना भविष्यात जो पण प्रश्न विचारला जाईल तो तुमचा हमखास बरोबर येणार. तर आमचा YouTube आणि टेलिग्राम चॅनल द टार्गेट MPSC या नावाने आहे, त्याला तुम्ही जॉईन करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.